स्वर्गवासी पंढरी शेठ फडके जेलमधून सुटले त्यावेळेला शेठ घराच्या पाठीमागे दाढी घालत होतं। पहिली भेट माझी आणि राजेश होता वांगणीचा उपसरपंच आहे, त्यांनी मला सांगला पिंट्या हे शेठ सुटल्यात। शेठ आमची गाडी झाली शेठच्या नावाने झाली आणि शेठ काय राहिले ढंगा वाघ होता एक, त्यांना एक ते आजारामुळे ते दुःखद निधन झालंय। बाकी शेठ आणि आमची गाडी जी पळाली त्याने नितीन भाऊ मला बोललो का आपली गाडी शेठच्या नावानेच पळणार आणि ती नमस्कार। आज आपला बैल विन झालेला आहे, काय सांगाल आपल्याला? नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि बैलाचं नाव सांगा। माझं नाव पनवेल पिंट्याराव वावंजे आणि माझा बैल मोदी शेठ। मी इथून घेतला जालनावरून, जालनावरून बैल घेतलेला होता मी गेल्या वर्षी मी लागोपाठ काहीतरी 49 शर्ती केलेल्या होत्या आणि आता मी एक 4 शर्ती केल्या, त्याच्यानंतर माझे बैल आजारी पडला त्याच्यामुळे या कारला नव्हतं। राजेश भाऊनी मला फोन केला, नंतर अमित भाऊनी मला फोन केला की आम्हाला पायरा पाहिजे वावल्याच्या मैदानात, आमच्या गावाचं मैदान आहे। मी बोललो ओके भाऊ बरं बैल मी घेऊन येणार। आजची शर्यत कशी झाली दादा, काय सांगाल बैलाबद्दल? आजची शर्यत आम्ही जी अशी केली का समोरची जोडी होती त्यांना आमची बिलबिना भेटली, एवढे असे 2-2.5 चक्र आम्ही त्यांची गाडी मारली। ते आता अमित भाऊ फोन केला म्हणून मी बैल घेऊन आलो, कारण माझा बैल जर फादर येत असं मैदानात तर माझा बैल मैदानात असतो। अमित भाई बोललो तुम्ही घेऊन या, तुम्ही आलो। बैलाची खासियत काय सांगाल, आज शर्यतीबद्दल काय सांगाल बैलाचं? आणि हा वावला मैदान आहे ना मोदी शेठचा खास मैदान आहे, या मैदानात तो कधी आहे ना असं कमी पडत नाही। या मैदानात त्याला आहे ना धाग्यात आला ना तो अर्धच चालणार। आतापर्यंत शर्यती किती झाल्या बैलाच्या आपल्या? आता ही माझी 6वी शर्यत, 5 शर्ती झाल्या, 2 महिने बैल माझा आजारी होता, आता ही 6वी शर्यत झाली। नितीन भाऊ आहेत त्यांची म्हणून आता मी बैल आणणार नव्हतं मैदानात, भाऊ बोललो का घेऊन या, भाऊ आमच्या गावाचा मैदान आहे बैल द्या। राजेश भाऊ बोललो म्हणा का भाऊ या, तर 100% मी बैल घेऊन येणार मैदानात। दादा आजचं जे मैदान घडलंय आपलं भरलंय ते आपले पंढरी शेठ फडके यांच्या निर्णयानंतरला हे पहिलाच अड्डा आहे आपला, तर काय सांगाल शेठ बद्दल? काय सांगाल? शेठ आमची गाडी झाली शेठच्या नावाने झाली आणि शेठ काय राहिले ढंगा वाघ होता एक, त्यांना एक ते आजारामुळे ते दुःखद निधन झालंय। बाकी शेठ आणि आमची गाडी जी पळाली त्याने नितीन भाऊ मला बोललो का आपली गाडी शेठच्या नावानेच पळणार आणि ती आम्ही त्यांच्या नावानेच गाडी पळणार। अजून परत काय आता हा मैदान पुढचं मैदान असले तर त्यांच्या नावाने आमची गाडी पळणार, कारण की शेठचा एवढा दरारा होता आपल्या अड्ड्यामध्ये किंवा सर्वांना सांभाळून घेणं, सामाजिक कार्य करणं हे सुद्धा शेठ चांगल्या पद्धतीने करायचे। तर काय सांगाल शेठ बद्दल, 4 शब्द सांगा तुम्ही। शेठ काय आता राजा ढंगा वागत होता आणि त्याच्यासारखी बैल अजून पण कुणी घेतली नाही आणि तो 1 नंबर आहे ना, त्याच्यामुळे शर्यतीला मजा यायची। आज शेठ आपले निघून गेले त्याच्यामुळे आहे ना शेठ गेले, पण अजून पण सर्वांना असं वाटतं शेठ आहे, कारण प्रत्येकाच्या बैलावर 10 नंबर आहे म्हणजे शेठ अजून पण आहेतच। कारण की अड्ड्यामध्ये 90% लोकांच्या बैलांच्या अंगावरती 10 सरकार लिहिलेलं आहेतच ना। तर काय सांगाल तुम्ही आठवणची शर्यत तुमची शेठ बद्दलच्या अड्ड्यात काय सांगाल? ना आम्ही जे बैल आमची बैल शेठच्या नावाने पडणार, नितीन भाऊ बोलले ना का आपले बैल आपले पण नावान शेठचेच पडणार आहेत, कारण शेठ नसलं तरी पण शेठचं नाव आहे तो पुसलं जाणार नाही कधी, कारण का माहिती का मी संपेल पण नाव संपणार नाही, एक विषय आहे तो। एक नंबर। आणि दादा काय हे आमचे नितीन भाऊ बोला काय सांगाल की असं झालेलं आहे, वाईट झालेलं आहे, तर शेठ रायगडचा टायगर होता, त्याच्यात काही विषयच नाही। शेठचं बोलायचं तेवढं कौतुक कमीच आहे, शेठच्या मुले या शर्ती चालू झालेल्या आहेत। बरोबर। शेठच्यात आम्ही आता हे भाऊ बोलले का गाडी आम्हाला मी पैरा मागितला, तो बोललं चालेल भाऊ तुम्हाला देते पैरा बोलतं। मी त्यांना सांगितलं का आम्हाला शेठच्या नावाने गाडी पळवायला आहे, आम्ही जसं शर्यत जमावली बिंजोरची तसे आम्ही सांगितलं आमचे स्वर्गीय पंढरी शेठ फडके त्यांच्या नावाने गाडी पळवायला आणि ते सांगितलं का गाडी मी तुम्हाला लावूनच देणार। बरोबर। आणि तुमच्या आठवणीतला शेठबद्दल क्षण कोणता आहे? आठवणीतला क्षण भरपूर आहेत, तसे सांगायचे भरपूर किस्से शेठच्या बरोबर आम्ही भरपूर फिरलेलो आहेत, तो आनंदच वेगळा शेठच्या सोबत फिरण्याचा। दादा आज गाडी विन झाल्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद, कारण की आपला बैल सुद्धा खूप छान पद्धतीने पळाला, त्याबद्दल धन्यवाद दादा। थँक्यू। ज्यावेळेस आपलं स्वर्गवासी पंढरी शेठ फडके जेलमधून सुटले त्यावेळेला शेठ घराच्या पाठीमागे दाढी घालत होतं, पहिली भेट माझी आणि राजेश होता वांगणीचा उपसरपंच आहे,
त्यांनी मला सांगला पिंट्या हे शेट सुटले जेलमध्ये होते त्यावेळेला मला असं वाटलं का शेट कुशेगावला फार्म हाऊसला आहेत. मी तिकडे गेलो होतो आणि मग ते राजेश बोला तिथे नाही शेट. मग तिथे मी दिवस आलो आणि नंतर सुटल्यानंतर मला राजेशने फोन केला, राजेश वांगणीचा, का पिंट्या शेट सुटला आहे, जेलमधून बाहेर आले. मीटिंगला त्यावेळेला शेट गेलो, शेट दाढी करत होतो आणि शेट बोलले असंच माझ्यासाठी तुम्ही माझं आणि मी तुमचा, बस एवढाच. आणि शेटबद्दल सगळ्यांचे मत खूप चांगलं आहे आणि आम्हाला पण शेट जवळ त्यामुळे आम्ही सर्वांना विचारतो हा प्रश्न. धन्यवाद दादा. आणि काय सांगाल आज बैलाबद्दल नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा. आमचा बादशाह बैल आहे. आता तो 18 महिन्याचा झालेला आहे, अजून तो आदत आहे आणि खूप चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत त्यांनी आतापर्यंत. आणि आज आपले आप्पाबद्दल आपण आज मैदानात सर्व बैलजोड पळतायत, तर काय सांगाल आप्पाबद्दल, काय सांगाल आप्पाबद्दल? आम्ही तर काय बोलायचं, आप्पाच्याच आज स्मरणार्थ गाडी आम्ही पळवली आहे. बरोबर ना आप्पा शेट कधी होणं शक्यच नाही. बरोबर. आणि त्याला त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. बरोबर, कारण की एक बैलगाडा क्षेत्रामधलं एक चांगलं व्यक्तिमत्व गेलं, तर त्याबद्दल काय सांगाल दादा? त्याबद्दल एवढंच बोलणार का असं नव्हतं व्हायला पाहिजे, कारण की आम्हाला भेटायला येणार होते बैल, त्यांना पण आवडलेला आहे आणि त्यांनी बघितलेलं आहे आमचा आदत बैल, तर ते भेटणार होते पण आमचे थोडं नशीब वाईट होते का ते भेटू शकले नाहीत. बरोबर. आणि दादा आज बैल आपला कसा पळाला आणि कशी शर्यत झाली आजची? आज शर्यत चांगली झाली, मस्तच झाली. म्हणजे पिंटू भाऊने गाडी मस्त दाखवली आणि जोर पण मस्तच बघलेला होता. गाडी 2 शेकड्यात मारली गाडी. बरोबर. आणि दादा खरंच आज बैल सुद्धा तुमचा चांगल्या पद्धतीने पळाला, त्याबद्दल धन्यवाद तुमचे. तुमचे बी ही गाडी डबल पळणार आणि हा बादशाह ग्रुपचा बादशाह आणि बादशाहत राहणार. नक्की नक्की दादा, 100%. गावदेव माते की जय.